त्यांनी काही होणार नाही. हा विषय राज्याचा नाहीच आहे. हा केंद्रातला विषय आहे, सुप्रीम कोर्टातला विषय आहे. मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहेत, ते सुटल्याशिवाय हे विषय पुढे जाणार नाहीत. हे सगळं भुलवलं जाते बरं का. यातनं हाताला काही लागणार नाही. मी त्या दिवशी त्यांच्या समोरच जाऊन सांगितलं होतं ना की होणार नाही म्हणून. बरोबर की नाही? श्रीकृष्ण भगवान सांगतात, अरे युद्ध तुला धर्मासाठी लढायचं आहे. आमचे मनोज जरांगे पाटील दादा सुद्धा हेच या आरक्षणाची लढाई धर्मानेच लढत आहेत. कारण ओबीसी मध्ये आमच्या नोंदी सापडल्या आहेत आणि आम्हाला ओबीसीलाच आरक्षण घ्यायचंय. त्या प्रामाणिक हक्कासाठी लढत आहोत. जरांगे पाटील हे आमच्या गोरगरिबांच्या हक्कासाठी धर्माने लढत आहेत, अधर्माने नाही. आमच्या साजऱ्याला प्रमाणपत्र भेटलेलं नाही, अजून बी नोंद सापडले असून सुद्धा हे सरकार त्याच्यावर दखल घेत नाही. ह्याच्यावर आमचे एक ऍक्शन आहे. या सरकारने आम्हाला ताबडतोब मुंबईला यायच्या आधी आमच्या प्रमाणपत्र जाहीर करावं, नाहीतर आम्ही या सरकारचा आज निषेध करतो. पुढे येण्यासाठी आणखी भरपूर प्रयत्न करावा लागतील. हे आरक्षण जर दिलं तर कसं तरी आम्ही ह्या ओघामध्ये त्यांच्याबरोबर चलू. आम्हाला कोणावर अतिरेक करायचं नाही, आम्हाला कोणाशी काही देणं घेणं नाही. आमच्या हक्काचं आहे. कुणबी हे आरक्षण पहिल्यापासून आहे ना. आम्ही जातकच कुणबी म्हणजे शेतकरी हे कुणबीच आहे, मराठा हे कुणबीच आहे.